मंडळी, स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगी या चॅनलवरती। तर मंडळी, आत्ता उन्हाळा खूप सुरू झालेला आहे। कधी कधी काय होतं, जेवण जात नाही, कधी आवडीची भाजी असते नसते, कधी कधी काय होतं तर चटपटीत असं खायला तोंडी लावण्यासाठी ताटात काहीतरी हवं असतं। तर चला, तोंडी लावण्यासाठी आणि मस्त असं राजस्थानी स्पेशल लसूणची चटणी आज आपण घरच्या घरी एकदम कमी साहित्यात पटकन कशी होईल हे पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, इथं मी घेतलेल्या आहेत 15 ते 20 लाल मिरच्या, ज्या मी 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवलेल्या आहेत। तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकता। तर इथं मी बेडगी मिरची वापरली आहे। तुम्ही जर ज्वारी मिरची वापरणार असाल तर त्यातल्या बिया ज्या आहेत ते तुम्हाला काढायच्या आहेत, कारण ही चटणी आपल्याला अगदी तिखट नाही तर मीडियम स्पायसी बनवायची आहे। तर इथं मिरच्या मी आहेत ते 3 तास भिजत ठेवल्या होत्या, त्या आता मिक्सरच्या भांड्यात घेते। त्यानंतर इथं मी घेणार आहे लसूण। इथं 2 ते 3 मीडियम साईजचे लसूणचे गड्डे, त्याचं लसूण घेतलेलं आहे। मोजायचं झालं तर 30 पाकळ्या लसणाच्या असतील या। तर हे एकत्रित मिक्सरला वाटल्यानंतर त्याची ही पेस्ट तयार झाली आहे। साधारण 1 कप ही पेस्ट तयार झाली आहे। तर आता पुढची प्रोसेस करूया। पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला ही चटणी थोडीशी भाजून घ्यायची आहे। त्यासाठी इथं मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये नेहमीपेक्षा थोडंसं जास्त तेल आपण इथं वापरायचं आहे, कारण ही चटणी जी आहे ती आपण परतून घेणार आहोत। तर इथं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की साधारण 1 चमचाभर जिरं आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। जिरे जे आहेत ते छान आपल्याला तडतडून घ्यायचे आहेत। परफेक्ट। जिरं छान चटकली की आपल्याला 1 पाव चमचा हिंग ॲड करायचा आहे। आता तिखटाचा पदार्थ आहे त्यामुळे हिंग कंपल्सरी आपल्याला 1 पाव चमचा ॲड करायचा आहे। तर इथं मी हिंग ॲड करते। ओके। तर हिंग झालं घालून आता आपण जी चटणी वाटून घेतली आहे मिक्सरची पेस्ट ती आपण ॲड करूयात। तर ही आहे लसूण आणि लाल तिखटाची पेस्ट। ती आता सुरुवातीला तुम्हाला मंडळी वाटेल की तेल खूप जास्त आहे, पण जेव्हा चटणी आपण परतून घेऊ, जेव्हा कन्सिस्टन्सी याची योग्य होईल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण तेल जे आहे ते योग्य वापरलेलं आहे। त्यामुळे आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे, परतत राहायचं आहे। परफेक्ट। तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, आत्ता व्यवस्थित आपल्या चटणीचं कलर टेक्स्चर आत्ताच दिसत आहे। पण आपल्याला साधारण हे 10 ते 12 मिनटं आपल्याला हे मीडियम गॅसवर सतत परतत राहायचं आहे, कारण चटणी आपल्याला कुठेही खाली लागू द्यायची नाही आहे। आणि मिरच्यासुद्धा कच्च्या आहेत, त्यामुळे परतल्यानंतर मिरचीचा कच्चेपणा पण जाईल आणि आपली चटणी जी आहे ती पचायला आणखीन हलकी होईल। ओके। साधारण 5 ते 7 मिनटं मी परतून घेतलं आहे। आणखीन 5-1 मिनटं मी ह्याला परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सली मी सतत ह्याला ढवळत आहे, फिरवत आहे। गॅस जो आहे तो माझा मीडियम आहे। तर तुम्ही आता बघू शकता मंडळी, कढईने छान असं तेल सुटत आहे आत्ताच। ह्याचा अर्थ आहे की आपली चटणी जी आहे ती छान परतून झालेली आहे। परफेक्ट। आणखीन थोडा वेळ आपण परतून घेऊयात। तर मंडळी, तुम्ही बघू शकता कढईने आता छान तेल सुटलेलं आहे। याचा अर्थ जे आहे ते आपली चटणी तयार आहे। ओके। तर यामध्ये आता चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात। तर मीठ जे आहे ते नेहमीपेक्षा थोडंसं जास्त घालायचं आहे, कारण प्रिझर्वेटिव्हचं पण काम करतं आणि मसाला, मिरची असे जेव्हा पदार्थ असतात तेव्हा थोडंसं मीठ त्याच्यामध्ये जास्त घातलं तरीही टेस्ट जी आहे ती छान लागते। तर मीठ घालून झालेलं आहे। त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर इथे मी वापरणार आहे। तर आमचूर पावडर घातल्याने काय होईल फ्रेंड्स, मिरचीचा तिखटपणा, लसणाचा एक तिखटपणा असतो लसणालासुद्धा। त्यानंतर त्याला जरा एक बॅलन्स करण्यासाठी आपल्याला जी आहे ती आंबट तिखट गोड अशी चटणी आपली बनणार आहे। तर तुम्ही 1 चमचाभर ह्याच्यामध्ये साखरसुद्धा किंवा गूळसुद्धा घालू शकता, जर तुमच्या घरात आवडत असेल तर। पण ओरिजिनल जेव्हा राजस्थानी चटणी आपण बनवतो त्यात साखर वगैरे काही ॲड केलं जात नाही।
परफेक्ट. तर आपली चटणी जी आहे ती मस्त ऑलमोस्ट तयार झालेली आहे फ्रेंड्स. मीठ, आमचूर पावडर घातल्यानंतर मस्त घमघमाट सुटलेला आहे. आता या चटणीला आपल्याला थंड करायचं आहे. थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये 15 दिवस आपल्याला ही चटणी स्टोअर करता येते. तर कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट झाले आहे. ॲज अ चटणी लसूण तुम्ही कशीही चटणी चपाती, भाकरी, फुलका, नान कशाबरोबरही खाऊ शकता. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.